पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। आपल्यासोबत दिलीप सर आहेत। कशा पद्धतीने तुम्ही इथे विरार नगरीतून आपण मुलांना चालत आहेत? आम्ही विरारवरून बस सेवा दिलेली आहे सर्वांना, जेणेकरून आमचा बांधव मुलुंडपर्यंत पोहोचला पाहिजे हीच आमची अपेक्षा आहे। आणि त्या प्रकारे सर्व बांधवांनी पण चांगलं सहकार्य केले आणि प्रत्येकजण या सोहळ्यासाठी निघाले आहेत आणि आम्ही त्यांना घेऊन जात आहोत। कुटुंबियांसाठी ही ऐतिहासिक घटना आहे, तर तुमच्यासाठी तुम्ही काय म्हणाल? हा उत्सव साजरा करताय की कशा पद्धतीने काय? नाही, उत्सव नाही, जे आमच्या पूर्वज लोकांनी जे पूर्वीचं स्वप्न होतं की आपलं एक वसतिगृह असलं पाहिजे आणि तेच जे आमचं जे स्वप्न होतं पूर्वजांचं, ते आम्ही स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि त्याच्यामध्येच आम्हाला आनंद आहे आणि त्यांनाही आनंद आहे की जेणेकरून विद्यार्थ्यांसाठी जे स्वप्न होतं की विद्यार्थ्यांना कुठल्या प्रकारे चांगला फायदा झाला पाहिजे आणि तो विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे, एवढंच आम्हाला सर्व विद्यार्थ्यांना सांगायचं आहे। धन्यवाद। आपण पाहता की आता ज्या पद्धतीने इथे कमीत कमी 50 बसेस पूर्ण रस्ता ट्रॅफिक जाम होण्याची शक्यता आहे आणि कारण आज या ठिकाणी कुलबी एकटवलेला दिसत आहे, कारण सन्माननीय मुख्यमंत्री या ठिकाणी उद्घाटन सोहळ्यासाठी येणार आहेत। आपण आता विरार परिसरामध्ये आहेत। कॅमेरामॅन सचिनसह दीपक मांडोकर, महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, विरार।